आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मला आदर, त्यांनी कुटुंबावर निखारे ठेवून प्रसंगी शिव्या खाऊन काम केलं, पण आज ते जे काही आहे सुरू यासाठी केला होता का हा अट्टहास? उद्धव ठाकरे यांचा सरसंघ चालकांना सवाल। आणखी एका गुंडासोबत मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो, संजय राऊतांकडून ट्विट, मुख्यमंत्र्यांना पीएमएलए अंतर्गत अटक झाली पाहिजे, राष्ट्रपती राजवट लावा, निवडणुका घ्या, राऊतांची मागणी। मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना हे राज्य सांभाळणं कठीण झालंय, कारण गुंडांनी ताबा घेतलाय राज्याचा। त्याच्यामुळे इथे राष्ट्रपती राजवट लावावी अशी आमची मागणी आहे। राष्ट्रपती राजवट लावावी, विधानसभा बरखास्त करावी आणि ताबडतोब निवडणुका घ्याव्या। भाजपा आणि त्यांची आघाडी देशात 220चा आकडाही पार करू शकणार नाही। महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 पेक्षा जास्त जागा जिंकेल, संजय राऊतांचा दावा। महाराष्ट्रामध्ये 35च्या आसपास, 35च्या वर जागा महाविकास आघाडी जिंकते आहे। भाजपकडे आहे काय घंटा वाजवत बसा? म्हणजे मी राम मंदिराविषयी म्हणतो। शिंदेंच्या नेतृत्वातील कॅबिनेट म्हणजे अंडरवर्ल्ड गँग। मुख्यमंत्र्यांसोबत असलेला लालसिंह कोण? अमित शहांनी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष घालावं, संजय राऊतांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मागणी। कि पार्टी में शामिल होने वाले खतरनाक गुंडों को मैं लोगों के सामने ला रहा हूं, खास करके मुख्यमंत्री, उनका बेटा। लेकिन सरकार क्या कर रही है? कोण संजय राऊत? फार मोठे नेते आहेत का? फडणवीसांची प्रतिक्रिया। योग्य नेत्याबद्दल विचारा, राऊतांबद्दल काय विचारता? फडणवीसांचा खोचक टोला। कोण संजय राऊत? कोण आहेत ते? कोणी फार मोठे नेते आहेत? कोणी योग्य नेते असतील त्यांच्याबद्दल मला विचारायचं, संजय राऊत बद्दल काय विचारायचं? निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक आहे। ज्याने पक्ष स्थापन केला त्याच्या हातून पक्ष जाणं हे निवडणूक आयोगाने आज पहिल्यांदा करून दाखवले। शरद पवार यांचा केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा। ओबीसी नेते स्वतंत्र पक्ष काढत आहेत, ही चांगली गोष्ट आहे। भुजबळांनी ओबीसी संघटनेचं नेतृत्व करावं, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा भुजबळांना सल्ला।